कठीणगड. इथेच लावायची वाटतं. जाते का वरती? चालायचं भरपूर आहे काय चल वरती. गड संवर्धनाचं काम सुरू आहे. एकदमच कठीण असा आहे. सरळ चढावं लागते. म्हणजे काय बोल तीव्र अति तीव्र चढाय असं सरळ चढावं. इथून इथला आसपासचा परिसर असा दिसतो. टकमक टोकावरनं कसट मारत असेल. इथं कसं झाडावर असेल कुठले केळीचं. के उगते केळीच नसते ती. केळीचं आहे की गावराने. एकदम सरळ. जय बजरंग. जय बजरंग. जय बजरंग. हनुमंतांची मेन मूर्ती अशी कळालं का? कधी पण मोठ्या हाताची. कसं आहे याची मोबाईलमध्ये आपल्याला सरळ दिसते पण या पायऱ्या सरळ म्हणजे डायरेक्ट काय म्हणते 90 डिग्रीमध्ये असल्यावर काय ते. येते बी असं यावं लागते. उशीर केला बरं यायला तुम्ही. जरा बी होय सकाळी यावं लागते. शेवटची ट्रिप झाली तुमची. यावेळी पायऱ्या नव्हत्या त्यावेळी ह्या दोरखंडला धरून असं वरती चढायचं. आता या आपल्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. एकदमच मी जरा इथं शूटिंग थांबवलं होतं कारण की खरंच थोडं कठीण आहे. आता इथं पोचलेलो आहे. मी तसं आपल्याला रोहित चला.
तो आमचा दोस्त रोहित चालतोय अजून. तू म्हणा थम्सअप नाही काय म्हणतात ते सलमान खान सांगतोय तसे थम्सअप घेऊन आलाय. काय टाकलं गडावरून पाडून त्याची काय गरज नाही तुझं पाडून देतो मग. हे तर अवघडच आहे ना हे म्हणजे फायनली अर्ध्यापर्यंत चढल्यावर इथे गोवा आहे. वा 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 अशी जागा आहे मस्त सोड. नावाप्रमाणे कठीण गड. आता परत इकडून कुठला तर रस्ता आहे रे. हे काय वा 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 हे बुरुजाकडे आलो. इकडे बुरुज आहे. कशाला येते गनिम मारायचं आहे काय. तुडवून तुडवून पळवून मारायचे पाहिजे. हे आपण मेन दरवाजावर आहे आता. इकडं बुरुज आहे. अजून इथून तटबंदी मेन तटबंदी चालू होते. हे मेन तटबंदी सुरू झाल्यावर पहिला हनुमान द्वार. हे जे फुल आहे की नाही हे कुठं सापडणार नाही तुम्हाला. हां हे अत्यंत दुर्मिळ याच्यातलं असते. आपण खतबित मारून नष्ट केल्या वनस्पती आहे. होय. आता ही जी आहे की नाही ही सुद्धा औषधी आहे. चला बाबांनो इथून मेन किल्ल्याला जर सुरुवात झालेली आहे. आता जर असं ताव आलेला आहे आपल्याला आणि आपण फायनली पोचलेलो आहोत. हॅलो आलेलो आहोत. वा 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 हे आमच्या शिवाजीराजांचे कार्य बोलते. ही स्फूर्ती आम्हाला पण मिळाली. इथून पुढच्या पिढीलाही मिळत राहू. चांगले कार्य घडू. स्वराज्य असं टिकून राहू दे. चला गुरु पुढे उडी मारायची. मस्त काम करते. हो हे काय तिथं आहे. एवढ्या उंचावर पाणी अजून टिकून आहे काय. हा टिकून जाऊन पोहायला चांगलं आहे. मग आहेत की पायऱ्या आहेत. डेंजर असणार आहे खाली साधी जनावर नाही. आणि एवढं पाणी थांबले तसले मग आणि किती दिवस झाले. पाऊस बंद होऊन किती दिवस झाले. हा
शेत जरा गार लागलं. अजून तो आपला भगवा जिथे दिसतोय तिथं पोचायचं आहे. तुम्ही इथं बघाल ही लोक आता उतरायला लागलेले आहेत. अजून आम्ही पोचायचं आहे. हर हर महादेव, हर हर शंभो, जय भवानी, जय शिवाजी, संभाजी महाराज की जय. आय थिंक पवना डॅम आहे. पाणी भरपूर आहे इकडे. त्या पवना डॅमपेक्षा मला आश्चर्य म्हणजे आपण काय नेहमीच आपण कुठल्या गड किल्ल्यावर गेला तरी मग तिथे खाली एक विहीर आहे गडाच्या सुरुवातीलाच. म्हणजे एवढ्या उंचावर असून सुद्धा असं विहीर अजून काठोकाठ भरलेली आहे. हे आपले महाराजांची आपल्या मावळ्यांची दूरदृष्टी ज्यांनी हे गड किल्ले उभा केले. म्हणजे आपण एवढी डेव्हलपमेंट बोलतोय पण अजून पाणी आपल्या घरात येणार का नाही याची शॉर्टी नाही. पण एवढे वर्षे 400 वर्षे झाली तरी इथली जे काय बांधकाम आहे इथली जे काय रचना आहे तशी आहे. आणि जवळ पोचले हाय हाय जवळ पोचलेलो आहे. गडावरती बरं का. हा बघ झेंडा आणि इकडे एक मंदिर आहे. फायनली तुंगच्या टोकावर पोचलेलो आहे. जय भवानी, जय शिवाजी. एका किल्ल्यावर पोचलो की आपल्याला असं वाटतं की आजचा दिवस सार्थकी लागला. वा वा. हा इथला दगड जरा खचलेला आहे. ही खाली डॅम आहे. झूम केल्यामुळे आपल्याला हे आपले तुंगदेवी मंदिर. चप्पल काढा, पाया पड. जगदंब जगदंब जगदंब, हर हर महादेव. देवा पुन्हा जन्माला घालायला असेल तर ह्याच मातीत जन्माला घाल. किडा मुंग्या काय असू देत पण ह्याच मातीत. फक्त ह्या कपटी राजकारण्यांच्यापासून माझ्या राजाने उभा केलेले स्वराज्य टिकू देत. त्यासाठीच बांधण्यात आले होते. जरा जपून. इथून म्हणजे आसपासच्या परिसरावर लक्ष ठेवता येत होतं. त्यासाठी हे किल्ले बनले होते. वा वा. जय भवानी.